महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि अशामध्येच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निरहुआ यांनी एक वादग्रस्त असं वक्तव्य केलंय। आपण मराठी बोलत नाही, हिम्मत असेल तर महाराष्ट्रामधून काढून दाखवा असं थेट चॅलेंज त्यांनी दिलंय। त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे। तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं निरहुआ म्हणाले। आता यावरती मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए। अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूं वहीं। तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए, मेरा ये कहना है। सारी भाषाएं बहुत, सबकी अपनी खूबसूरती है, तो वो सबको सीखना चाहिए अगर क्षमता है तो। पर नहीं अगर सीख सकते तो कोई जरूरी नहीं, किसी को जबरी नहीं करना चाहिए। ये गंदी राजनीति है, ऐसा नहीं होना चाहिए। माजी खासदार निरहुआ यांनी ठाकरेंना आणि एकूणच मनसेला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हे ओपन चॅलेंज दिलेलं आहे आणि याच आव्हानावरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। अबू आझमींना पण सांगते की तुम्ही चांगलं मराठी बोलता आणि इथे कोणालाही मारहाणी करायची नाहीये। दोन्ही नेत्यांनी नीट व्यवस्थित काल कार्यकर्त्यांना समजवलंय, पण जाणून बुजून आता तो कोणतरी यादव आलाय, नंतर केडिया आलाय, ते कशासाठी करतात? मग काय ह्यांच्यासमोर काय हात जोडायचे का? कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही।